ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यामधून पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलंय। दिल्लीचे बूट चाटतो म्हणत ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यामधून शिंदेंवर त्यांनी कडक शब्दांमध्ये टीका केली आहे। नुकतीच झालेली दिल्लीवारी, भाजपमध्ये शिंदे सेनेतून सुरू असलेले इनकमिंग, महायुतीमध्ये सुरू असलेल्या कुरबुरी यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टोले लगावलेत। शिवाय त्यांनी पालघरच्या साधू हत्याकांडामधल्या आरोपी चौधरीला प्रवेश देणाऱ्या भाजपवर तोंडसुख घेतलंय। आता हे सगळ्यांना कळते। काल जे गेले होते ना, बाबा मारलं, बाबा तो ओलल्ला, अरे ओलल्ला पण तुझी दाढी आहे, तू आता बोबडा कशाला बोलतो? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक, पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते, त्या मांजराचा तरी वाघ नाही होऊ शकत। दिल्लीचेही तख्त राखितो, तो खरा आपला मराठी, तो खरा मराठा। आपण मरे मरे जे काय फोटो बघतो, दिल्लीचे बूट चाटितो, हे आपल्या भगव्याच्या अवलादीचेच नाही, हे गद्दार आहेत सगळे। सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे, सगळं माझ्याच हातात। म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात, नाना नानी पार्कची काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये, पंतप्रधान पण मीच, हे पण मीच, ते पण मीच। हा जो मीपणा यांच्या अंगात भिनलेला आहे, अहमपणा, या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना, गुलालात नाहून निघायचं आहे, तो गुलाल असा तसा नाही, या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला नाहून निघायचं। पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला, कोण तुम्हाला माहिती आहे ना? चौधरी, बरोबर आहे। आता त्यावेळेला हे त्याला झरी, म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती, आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले। अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही, पण तिथपासून बोलत होते। मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली स्थानिक पातळीवर, असं झालं। मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।